मित्र हो, हल्ली बऱ्याच लोकांच्या मध्ये दंडाची चरबी वाढलेली आपल्याला बघायला मिळते. खास करून महिलांच्या मध्ये याचं प्रमाण जास्त आहे. ही चरबी इतकी जास्त वाढलेली असते की असं जरी केलं तर ती अक्षरशः अशी खाली लोंबकळत असते. दंड मोठे दिसतात, बेडक दिसतात, एकूण शरीराचा बांधा बिघडून जातो, कपडे व्यवस्थित घालता येत नाहीत. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दंडाची चरबी अगदी 10 दिवसातच खूप चांगल्या प्रकारे कमी करण्याच्यासाठीचे अगदी घरच्या घरी सहज करता येतील असे, कुठल्याही जिमला क्लासला न जाता फुकटमध्ये फ्री मध्ये करता येतील अशा पद्धतीचे सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे. यासोबतच 3 सोपे उपाय देखील सांगणार आहे. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या. अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचे बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, ही दंडाची चरबी वाढण्याच्या मागे 7 मुख्य कारण असतात. ही कारण आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं, कारण कारण समजलं तर आपण ते दूर करू, आणि ते दूर झालं तर आपली ही समस्या कायमस्वरूपी नैसर्गिकरित्या दुरुस्त होईल. म्हणून मी नेहमी सांगत असतो, कुठल्याही आजाराचं कारण अगोदर समजून घ्या आणि ते दूर करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आजारासाठी विशेष प्रयत्न, विशेष ट्रीटमेंट करण्याची, विशेष पैसे खर्च करण्याची, शरीराचं नुकसान करून घेण्याची वेळ येणार नाही. तर मित्र हो, ह्या दंडाच्या चरबीच्या मागे 7 मुख्य कारण आहेत. त्यातलं पहिलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. खास करून महिलांच्या मध्ये प्रेग्नन्सीच्या वेळेला, डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा मासिक पाळी बंद होण्याच्या वेळेला, ज्याला आपण रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज असं म्हणतो, या वेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो. इस्ट्रोजनचा प्रभाव कमी जास्त होतो आणि याचा परिणाम म्हणून त्यांच्या शरीरामध्ये खास करून दंडांच्या मध्ये चरबी जमा व्हायला लागते. दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे वय. जसं जसं वय वाढतं तसं तसं महिलांच्या मध्ये मेटाबॉलिक रेट म्हणजे चयापचयाचा जो वेग आहे तो मंदावतो, कमी होतो, आणि त्याच्यामुळं खाल्लेल्या अन्नातील जी चरबी आहे, ज्या कॅलरीज आहेत, त्या अनावश्यकपणे दंडाच्या मांसपेशींच्या मध्ये जमा व्हायला लागतात आणि म्हणून दंड वाढतात. तिसरं महत्वाचं कारण आहे अनुवंशिकता. जर घरामध्ये आईला किंवा आजीला कुणाला अशा मोठ्या दंडाचा आजार असेल, त्रास असेल, तर अशा वेळी तुम्हाला देखील हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. असं असलं तरी ती शक्यता आपण कमी करू शकतो, त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो, ते दुरुस्त आपण करू शकतो मी सांगितलेल्या व्यायामाच्या माध्यमातून आणि सोप्या टिप्सच्या उपायाच्या माध्यमातून. चौथं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आहार. ज्या महिलांच्या आहारामध्ये जास्तीचं तेल असतं, जास्तीची साखर, जास्तीचे सॅच्युरेटेड फॅट आणि जास्तीचे मीठ असते, अशा महिलांच्या मध्ये हे दंड वाढण्याची शक्यता जास्त असते. 5वं महत्वाचं कारण आहे दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहणं, शारीरिक हालचाल किंवा व्यायामाचा अभाव असणं. 6वं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या दंडाची जी त्वचा आहे ती इतर हाताच्या त्वचेपेक्षा पातळ असते आणि त्याच्यामुळे तिथं लगेचच फॅट जमा होतं आणि ते ओघळतं सुद्धा अतिशय लवकर. त्यामुळे हे देखील एक महत्वाचं कारण आहे. परंतु याच्यातली टोन, याच्यातला गेलेला जो स्ट्रेच आहे, तो त्राण आहे, तो आपण पहिल्यासारखा या व्यायामाने आणू शकतो. आणि 7वं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे ज्या महिला वारंवार सतत स्लीवलेस कपडे घालतात त्यांच्यामध्ये देखील दंडामध्ये एक शेप येत अजिबात नाही, कारण त्यांना कुठेही आजूबाजूला सपोर्ट राहत नाही स्लीवलेस घातल्यामुळे. त्यामुळे ते दंड अशा प्रकारे पसरत जातात आणि चरबी देखील पसरत जाते आणि ती स्किन एकदम लूज होऊन बसते, त्याच्यातली टोन गायब होते. त्यामुळे ही 7 कारणं तुमच्यामध्ये जर असतील तर ती तपासून पहा. याच्यातली काही कारणं आपण दूर करू शकतो, जसं की आता सांगितलेला आहार असेल किंवा एक्सरसाइज असेल किंवा तुमचं हार्मोनल बॅलन्स असेल, तो आपण दुरुस्त करू शकतो. परंतु अनुवंशिकता आपल्या हातात आहे का? नाही. परंतु असं जरी असलं तरी याच्यापैकी कुठल्याही कारणामुळे तुमच्या दंडाची चरबी वाढली असेल तर ह्या व्यायामानं आणि ह्या उपायानं 100% कमी होणार आहे, मी खात्रीशीरपणे सांगू शकतो. त्यामध्ये सगळ्यात पहिला व्यायाम आपल्याला काय करायचा आहे, अशा प्रकारे तुम्हाला हात धरायचे आहेत समोर आणि हे हात धरल्यानंतर तुम्हाला या दोन्ही हाताच्या मुठी एकमेकाला चिटकवायच्या आणि त्याच्यानंतर तुमचे दोन्ही कोपरे एकमेकाला चिटकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 10 वेळा असं करायचं बघा. 1
2 खूप छान, 3 4 5 6 7 8 9 10. रामकृष्ण हरी माऊली म्हणायचं. एकदम बेस्ट. याच्यामुळे तुमची हातदुखी पण कमी होणार आहे, मान दुखत असेल, खांदे दुखत असतील ते सुद्धा कमी होणार आहे. यासोबतच फक्त दंडाचीच नाही तर इतर पाठीमध्ये देखील बऱ्याच जणांना चरबी खूप जमा होते, ती देखील कमी होण्यासाठी मदत होते. किंवा पाठीमागचा जो भाग आहे, तुमच्या पाठीचा वरचा भाग जो आहे, तिथं सुद्धा खूप असं फॅट झाल्यासारखं दिसतं, ते देखील कमी होण्यासाठी याच्यामुळं मदत होणार आहे. दुसरा व्यायाम प्रकार काय आहे? अशा प्रकारे तुम्हाला करायचंय आणि परत असं वाढायचंय, त्याच्यानंतर असं करायचंय, 10 वेळा करायचंय. 1 2 3 खूप छान, 4 सहन होईल असं करायचं, 5 6 7 जास्त आणायचं नाही, 8 9 10. व्हेरी गुड. आता तिसरा व्यायाम प्रकार काय आहे? तुम्हाला अशा प्रकारे वर हात समोर लॉक करायचे आहेत आणि हे लॉक केल्यानंतर असे वर घ्यायचे आहेत. तुम्हाला दिसेल असं मी बसतो मागं सरकतो थोडस. हे असे वर घेतले हात तुम्ही. हे वर घेतल्यानंतर पुन्हा काय करायचं आपल्याला? या हातांना डावीकडे उजवीकडे अशा प्रकारे झुकवायचं आहे. बघा, 1 वर आणा, 2 3 खूप छान, 4 वर घ्यायचं इकडं बघा, 5 6 खूप छान, 7 रामकृष्ण हरी म्हणायचं, 8 9 10. किती छान आहे, सोपं आहे. तुम्ही करून बघा. 8 दिवसामध्येच रोज फक्त 5 ते 10 मिनिट करायचे. तुम्हाला कधीही करू शकता, कुठल्याही वेळेला तुम्हाला वेळ मिळेल तसा. तुम्हाला जिथं करायचंय तिथं. ह्याला काही इन्स्ट्रुमेंटची गरज नाही किंवा कशाची गरज नाही. साधी एक मॅट टाकायची किंवा मॅट नसेल तुमच्याकडे साधी सतरंजी टाका आणि तुमचा व्यायाम सुरू करा. नंबर 1 रिझल्ट येणार आहे. त्याच्यानंतर काय करायचंय? हात तुम्हाला अशा प्रकारे लांबवायचे आहेत आणि हात लांबवल्यानंतर तुम्हाला त्या हातांना काय करायचंय? खाली प्रेस करायचंय. बघा, 10 वेळा. 1 2 वर जायचं नाही, फक्त इथंच एका समांतर लेवलला यायचं आणि खाली प्रेस करायचं. 1 2 3 जास्त खाली पण जायचं नाही. 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर वर प्रेस करायचं. बघा, हात असे उलटे केले मी, आकाशाकडे पंजे केले. 1 परत जागेवर या, खाली जायचं नाही, जागेवर यायचं. 2 3 4 5 खूप छान, 6 7 8 9 10. व्हेरी गुड. आता काय करायचं आपल्याला? हे अशाच पद्धतीने हात ठेवून गोलाकार फिरवायचे, उलटे आणि सरळ. 1 2 3 4 खूप छान, 5 6 7 8 9 10. आता उलटे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता असं करून तुमचा जर हात अवघडला असेल तर नॉर्मल पोझिशनला या. थोड्या वेळ अशा पद्धतीनं बसा. असं बसल्यानंतर काय करायचं तुम्हाला? आता हात असे पकडायचे आहेत. हे पकडले हात, बघा, हे बघा. आणि हे हात तुम्हाला आता काय करायचे? डोक्याच्या वर न्यायचे, परत समोर आणायचे. 10 वेळा करायचं. जेवढं शक्य होईल तेवढं मागे न्यायचं. 1 2 खूप छान, 3 4 मस्त पीळ बसणार आहे, स्ट्रेच होणार आहे. तो स्ट्रेच तुम्ही अनुभवा. 5 6 7 8. तुमचे दंड खूप चांगल्या प्रकारे कमी होतील. तुम्हाला छान छान कपडे घालता येतील. तुमचा शरीराचा बांधा एकदम चांगला आकर्षक दिसेल. तुमची तब्येत, बॉडी मेंटेन होईल. 6 7 8 9 आणि 10. व्हेरी गुड. आता काय करायचं तुम्हाला? डान्स करायचा. कसा डान्स करायचा? हात असे करायचे, वर घ्यायचे, वळायचं असं. हे बघा, खूप छान. 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8
9 10. गाणं म्हणून कसं दाखवायचं? ए जी ओ जी मैं हूं मन मौजी, करता हूं मैं जो वो तुम भी करो जी. 1 2 का 4 4 2 का 1. माय नेम इज लखन, माय नेम इज लखन. अशा पद्धतीने लक्षात आलं तुमच्या? खूप चांगला स्ट्रेच दंडाच्या मांसपेशींना होऊन दंडाचा आकार खूप चांगला सुबक होण्यासाठी मदत होणार आहे. हे अशा प्रकारे. ओके. त्याच्यानंतर दोन्ही हात एकमेकाला पकडायचे, खाली आणायचे, समोर आणायचे. हे अशा प्रकारे 1 2 3. खूप छान. 4 5 6 7. चार 5 6 7 8 9 आणि 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर दोन्ही हात असे समोर धरायचे, एक हात एका झटक्याने मागं घ्यायचा बघा असा. परत दुसरा काय करायचा? सरळ करायचा आणि हा जो आहे तो पाठीमागं घ्यायचा. अशा पद्धतीने हे बघा सरळ ठेवायचा, असा नाही ठेवायचा, एका सरळ रेषेमध्ये. त्याला सरळ करायचं, त्याला मागं घ्यायचं, सरळ माग, सरळ माग, सरळ माग, सरळ. अशा पद्धतीनं हे 10 वेळा तुम्ही करायचं. खूप चांगले रिझल्ट येतील हे अशा प्रकारे. ओके. त्याच्यानंतर काय करायचंय? दोन्ही हात अशा प्रकारे तुम्हाला वर करायचे आणि कोपरामधून थोडेसे पाठीमागं दुमडायचे. तुम्हाला दिसेल असं बघ सांगतोय मी. हे बघा हे अशा प्रकारे दुमडायचे दोन्ही हात आणि इथंच पुन्हा तुम्हाला वर खाली 10 वेळा करायचे. हे बघा 1 2. खूप छान. सोपं आहे. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. व्हेरी गुड. आता पुढची स्टेप काय आहे? अशा प्रकारे तुम्ही हात धरा आणि तुमच्या हातामध्ये एखादी उशी वगैरे तुम्ही धरू शकता किंवा वजन उचलल्यासारखं तुम्हाला करायचंय बघा. 1 खूप छान. 2 3 4 बघा 5 6 7 8 9 आणि 10. खूप मस्त आहे. तर काय करायचंय तुम्हाला? हे अशा प्रकारे हात लांबवायचे आणि त्यांना गोल फिरवायचा आहे. मगाशी आपण असं गोल फिरवलं, आता फक्त हाताला पीळ द्यायचा आहे तुम्हाला, उलटा सवासा गोल बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हाताला फक्त पीळ द्यायचा आहे, जेवढं शक्य होईल तेवढा. 10 वेळा द्या, 15 वेळा द्या, 20 वेळा द्या. हळूहळू वाढवायचंय. त्रास होत असेल, दुखत असेल, वेदना होत असतील तर कमी करायचं. तुमच्या हिशोबानं तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनं करायचं. लक्षात घ्या.
ओके, तर काय करायचंय, थोडंसं उठून उभं राहायचंय. उठून उभं राहिल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, हे अशा प्रकारे थोडंसं पुढं असं वाकायचंय आणि हात पुढं करायचे. तुम्हाला हे पुढं करून अशा प्रकारे मागं घ्यायचे, शक्य तितके मागे घ्यायचे हात असे. हे बघा, पेंडुलम करायचा हाताचा, खूप छान वाकून 10 वेळा करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता पुढची एक स्टेप आहे, तुम्हाला जमली तर ती करा. काय करायचंय, खाली वाकायचंय आणि हात अशा प्रकारे जमिनीवर ठेवायचे तिथे दोन्ही, आणि ह्या हाताने तुम्हाला पुढं पुढं चलत जायचंय हाताने. बघा, 1 परत यायचं, परत पुढे जा. खूप छान एक्सरसाइज याच्यामुळे होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळे व्यायाम प्रकार, आणि आता सोपे उपाय कुठले कुठले, तर आहारामध्ये तेल, मीठ, साखर, मैदा हे पदार्थ तुम्ही शक्य तितके कमी करा, बंद करा. दुसरं, दररोज या व्यायामाच्या सोबत इतर योगासनं देखील करा. चालण्याचा व्यायाम करा. आपल्या चॅनलवरती खूप चांगले व्हिडिओ योगासनाचे, प्राणायामाचे आणि चालण्याच्या व्यायामाचे आहेत, ते देखील तुम्ही आवर्जून बघा. एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहू नका, सतत हालचाल करत राहा. त्याच्यानंतर आहाराच्या बाबतीमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट, संध्याकाळी 6-6:30च्या नंतर तुम्ही जेवण अजिबात करू नका. रात्रभराचा 12-14 तासाचा उपवास तुमचा झाला पाहिजे. पुढचं, मनस्थिती तुमची चांगली ठेवा. कारण मनस्थिती तुमची चांगली नसेल, स्ट्रेसमध्ये, ताणतणावामध्ये, भीती, चिंता, काळजीमध्ये जर असाल तुम्ही, तर तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्याच्यामुळे काही केलं तरी तुमच्या पोटाची किंवा दंडाची कुठलीही चरबी कमी होणार नाही. त्याच्यामुळे मनस्थिती चांगली राहणं हे हार्मोनचा बॅलन्स चांगला राहण्यासाठी महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही छंद जोपासा, योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन करा, निसर्गाच्या सानिध्यात राहा. लोक काय म्हणतील याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. आपल्याला जे चांगलं वाटतं ते करा. इतरांकडून अपेक्षा ठेवू नका. कुणी अपमानास्पद वागणूक दिली किंवा कुणी काहीतरी तुम्हाला उलट बोललं किंवा काही घालून पाडून बोललं, त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. कारण माणूस माणसाच्या स्वतःच्या नजरेत चांगला असला पाहिजे. आपला रिमोट आपल्या हातामध्येच ठेवा. सकाळी कोणतरी मला चांगलं म्हणलं, मी लगेच हॅपी व्हायचं. दुपारी कोणतरी मला कोणतरी शिवी दिली, मी लगेच सॅड व्हायचं, अशा अजिबात नाही. आपल्या आपल्या मनानं, आपल्या मनातून आनंदी राहायचं. नक्कीच ह्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल. यासोबतच रात्रीच्या वेळेला शांत, समाधानकारक पुरेशी झोप घ्या. कारण झोप चांगली घेणं हे मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं आणि त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये देखील फायदा होणार आहे. आणि सगळ्यात शेवटचं, जर तुमचे दंड खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढले असतील तर शक्यतो स्लीवलेस कपडे अजिबात घालू नका. किंवा दररोज स्लीवलेस कपडे घालत असताना तुमच्या जर लक्षात आलं की दंड मोठे व्हायला लागले किंवा ते असे लुळे पडायला लागले, तर अशा वेळी शक्यतो इथपर्यंत म्हणजे कोपरापर्यंत स्लीव असेल अशी कपडे तुम्ही घाला. शेवटी कपडे कसे घालावे तुम्ही हा तुमचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु जेव्हा आरोग्याचा संबंध येतो किंवा अशा प्रकारच्या चरबीचा संबंध येतो, त्यावेळेस मी एक प्रामाणिक सल्ला तुम्हाला देईन. तुमचा भाऊ म्हणून किंवा तुमचा मुलगा म्हणून तुम्ही अशा प्रकारे स्लीवलेस कपडे घालायचे टाळा आणि इथपर्यंत तुम्ही ब्लाउज असेल किंवा तुमचा ड्रेस असेल तो इथपर्यंत त्याची बाही असावी, याची आवर्जून काळजी घ्या. आणि आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या कामाची महत्वाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्हाला आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं समाधान वाटतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या दंडाची चरबी कमी करता येईल, त्यांचं आरोग्य चांगलं होईल, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स
हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.